तर स्वागत आहे आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये। आज आपण जाणार आहे लोहगडला। आपला पहिला व्हिडिओ आहे। तर आपले मित्र मिस्टर दीपक शेठ आणि इथं आहेत मिस्टर आपले सत्यजित महाडिक साहेब। इथे एक आपलं वाहन आहे आणि दुसरं वाहन आपलं हेअर वी आर। आपली एक मैत्रीण आपल्याला जॉईन करणार आहे, तर ती येते। तिचा आता कॉल आला होता। 1 किलोमीटर राहिले, इकडून बॅक साईडने येणार आहे त्या रोडनी। चार्जिंग संपल येऊ दे, चार्जिंग संपू द्या, नाहीतर काही होऊ द्या, आपलं रेकॉर्डिंग झालंच पाहिजे। अशा तऱ्हेने आपली मैत्रीण साक्षी आलेली आहे। हा गोंडच चेहरा आणि हा कसं वाटते पोरे सरप्राईज तुला? मस्त घेतला कॅमेरा घेतला पार्टी। पुढे जाऊन सातारा मुंबई हायवेला जॉईन करणार आहे। हा रोड थोडं संपणार आहे आपला, नंतर आपण हायवेला जाणार आहे। हा ओल्ड मुंबई हायवे रोड आहे। आता आपण रोड चेंज करतोय। हा सातारा मुंबई सातारा हायवे आता तो आपण जॉईन करणार आहे। याला भरपूर असा पावसाचं वातावरण झालेलं आहे अशा तऱ्हेने इथं।
33, लोणावळा 36 आणि वडगाव 10. आपण जाणार आहे जवळपास लोणावळ्याच्या जवळ 36 किलोमीटर. बाई इकडं बघा काय लोकेशन आहे, बघा ना. एकदम मस्त असं हा विहंग दृश्य आहे, विहंग दृश्य. कुठला ट्रेक आहे हा? गोहराडेश्वर ट्रेक. हे आपण मग पुढल्या शनिवारी एक्सप्लोर करूया गोहराडेश्वर ट्रेकला. हे लक्षात ठेवा, आपण नेक्स्ट सॅटर्डेला एक्सप्लोर करूया. तर असं तर पाऊस आता कमी झालेला आहे. प्रवासानंतर सुखद वेळ भेटतो आपल्याला. सुखद वेळ नाही तर साला तोंडावर पाणी पडत होतं, पावसाचे ठिपके असे. साला जशी लहानपणी मम्मी तोंडावर मारायची ना, चाप 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 तसे टक्के लागत होते तोंडावरती. दिवसातला हा आपला पहिला टोल लागलेला आहे. तर काय टू व्हीलरला काही टोल वगैरे काही नसतो, तर आपण एका साईडने शांततेत गपचूप निघून जाणार आहे. वी आर फायनान्शियली गरीब, मनानं नाही नाही, गाडी घेताना टोल भरलाय आम्ही. ये पुढं टोल नाक्याच्या पुढं आहे खायला पण. हां शिकलेलं नाही काय, अजून लई गोष्टी खायला आहेत पुढं. तुम्ही गेला नाही कधी इकडं? नाही गेलो कधी, पहिल्यांदाच चाललोय आपण. मी गेलो तर मी 13 मीटर रस्त्याने गेलो. वातावरण झाले बाई. 4 किलोमीटर पूर्वी तोंडावर सपा पाऊस लागतोय, मी तर पावसाचा टिपका नाही आहे एक. इट्स कॉल्ड नेचर. नेचर स्मूथ स्विंग. नेचर स्मूथ स्विंग्स. इकडे बघू शकता तुम्ही समोर काय क्लास झालेले आजचा देवण. तर आपण परत एकदा आपल्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. इथं समोर तुम्ही बघू शकता, हे मिस्टर सत्यजित. सफर परत एकदा चालू झालेला आहे. आपण आता निघलेलो आहे लोणावळ्याच्या दिशेने. इथून लोहगड आपला टोटली एक 25 किलोमीटर राहिलेला आहे. तर आता आपण जोशीवाडीवाल्यांच्या इथं थांबलो होतो. मस्त आपण नाश्ता वगैरे केलेला आहे. एक अर्ध्या तासाचा ब्रेक आपला झालेला आहे. कॅमेरा वगैरे आपण चार्जिंगला लावला होता, मस्त 50% आला होता. तर मस्त आता 92% झालेला आहे कॅमेरा आपला. लोहगड राहिलेलं आहे 12 किलोमीटर इथून.
इथं काहीतरी पॅराग्लायडिंग चालतं, तो पॅराग्लायडिंगचा एरिया आहे. इथं तुम्ही 1 मिनटं थांबा, बघू शकता तुम्ही समोर वॉट आहे नेचर. पुढे इकडे काय नाही. पॅकेज होतं त्यावेळी अशा तऱ्हेने आपण घाट आता उतरलेला आहे मस्तपैकी. छोटा मिनी घाट होता. बघ ना काय एकदम निसर्गाच्या सौंदर्यात झाडी कशी आहे बघ ना, एकदम दोन्ही साईडला झाडं, मधनं रोड, हे एकमेकात. काय झाडी काय ते डोंगर नाही, काय झाडी काय डोंगर आणि होतो डोंगर आणि हा तो डोंगर. आपल्याला फाडायचं आहे चलान. ओके, एक गाडीचे 10 रुपये. असं 3 गाड्या आहेत. ऑनलाईन चालतंय ना? वा, लेण्याला आलो होतो तेव्हा काय घेतलं ना. अपडेटेड पैसे आहेत तिथे. नाही, मी चार आलो. 3 गाड्या आहेत, 1, 2 आणि ही 3. ठीक आहे. ते रिसिट वगैरे काय देत ना. अच्छा, काढूनच ठेवली का? ग्रेट, अपडेटेड आहे. ओके, थँक्यू. 3 थँक्यू. वॉटरफॉल इज हिअर. पहिला धबधबा हा आपला मळवलीतला. थांबायचं का जायचं? मला वाटतं थांबलं पाहिजे आपण. मस्त ग्रेट असा धबधबा, तुम्ही व्ह्यू बघू शकता. काय क्लास व्ह्यू आहे. भाजी धबधबा. थांबायचं का जायचं पुढं? जायचं. ओके, इथं खूप गर्दी असल्यामुळे आपण आपला प्रवास चालू ठेवणार आहे. इथं वरती लेणं, हां ही काय तुम्ही इथं बघू शकता. भाजे लेणी वरती जायचं आहे, पण आपण चाललोय लोहगडला सरळ. इथं वरती गड दिसतोय, धुकं वगैरे एकदम क्लास असं. इकडं पण बघू शकतो तुम्ही, मस्त असं वातावरण जे आहे ते झालेलं आहे. वातावरण तर सकाळपासूनच आहे. काही आपली मित्रमंडळी आहे जी चालत आलेली आहे, ट्रेक करत मस्त. आणि हा दुसरा धबधबा आपल्याला जो लागलेला आहे मिनी, एकदम वरती बघून आलेला आहे वरतून.